तर भंडारा जिल्ह्यात अवकाळीमुळे मका जमीनदोस्त झालाय। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे मक्याचं अतोनात नुकसान झाले। त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालाय। शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावलाय। यवतमाळच्या उमरखेडमध्ये हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसासह तुफान गारपीट झाली। देवसरी, सातारी, कोपरा, बोरी, माणकेश्वरसह अन्य गावात झालेल्या गारपीटीनं शेतकरी गारज झाले। यात शेकडो हेक्टर शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर अनेक जनावरं जखमी झालीत। यवतमाळच्या बाबुळगाव तालुक्यात अचानक गारपीट झाली। या गारपीटीचा शेती पिकांना तडाखा बसलाय। यात गहू, हरभरा, आंबा, मोहोर, भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झाले। महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आहे। इकडे मराठवाड्यामध्ये नांदेडच्या हिमायतनगर आणि भोकर परिसरातही अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक वातावरणात बदल झाला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आणि जोरदार वारा आणि पावसाला सुरुवात झाली। काही ठिकाणी तुरळक गारपीट सुद्धा झाली। याचा दुष्परिणाम म्हणून कापडीला आलेला गहू, कापूस आणि उन्हाळ ज्वारीचं नुकसान होणार आहे। राज्यातल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। दुष्काळ आणि अतिवृष्टीत ज्या प्रकारे एनडीआरएफच्या निकषानं मदत केली जाते तशीच आर्थिक मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले। पंजाब आणि हरियाणातल्या 200हून अधिक शेतकरी संघटना एकत्र आल्यात। शेतमालाला हमीभाव मिळावा आणि विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा नारा दिलाय। उद्या 15 ते 20 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीत धडकणार आहे। त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या बॉर्डर सील केल्यात। आज सुप्रीम कोर्टात आमदार अपात्रता निकालाप्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे। महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालाला ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं। त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे।